मध्ये. आणि इथून आता कुठे जाणार आपण? आपण इथून डायरेक्ट एअरपोर्टवर जाणार. गोपालदास यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की सफर इतनी खूबसूरत है कि खूबसूरत है मंजिल से भी मेरी हर कमी को है तू लाजमी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आमच्या दुबई ट्रिपचा 6वा दिवस आणि शेवटचा दिवस. थोडंसं वाईटही वाटते दुबई सोडून जाताना. दुबईच्या खूप साऱ्या आठवणी आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत. आज पूर्ण दिवस आम्ही हॉटेलवरच आहोत. 12 वाजता आमचं चेकआउट आहे आणि त्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंगला जाणार आहोत आणि बरोबर 2:50 आम्हाला घ्यायला गाडी येणार आहे. मी आत्ता थोडासा नाश्ता करून आलो आहे. दुपारचं जेवण आम्हाला बाहेर घ्यावं लागणार आहे. एकंदरीत दुबई टूर छान गेली, मस्त गेली. आम्हाला जी रूम मिळालेली होती, आमची रूम नंबर 502 होती आणि ह्या रूमच्या विंडोमधून सुंदर असं बरदुबईचं दृश्य आम्हाला दिसत होतं. समोर आपण बघू शकतात सुंदर अशी क्रूज, समुद्रकिनारा, छोटी छोटे बेटं आणि हा मीना बाजारकडे जाणारा रस्ता. हे सुद्धा छान दृश्य आम्हाला रूममधून दिसत होतं. आम्हाला जी रूम मिळाली होती ती लक्झरीस रूम होती. 2 चेअर्स आणि खूप मोठी अशी विंडो, साईड लॅम्प, खूप छान अशी पेंटिंग जी पाहून आपलं मन प्रसन्न व्हायचं. बाजूलाच TV युनिट होता, चार्जिंग पॉड, पण इथे थोडंसं चार्जर व्यवस्थित लागत नव्हते. टिश्यू पेपर्स, टेलिफोन सेवासुद्धा अवेलेबल होती. इथे सुद्धा एक चेअर होती. साईडला मला फ्रीजसुद्धा देण्यात आलेला होता. इथे आपल्याला हव्या त्या वेळेनुसार आपण चहा कॉफी बनवू शकत होतो. वरती काही कंपार्टमेंटसुद्धा दिलेले होते. आतमध्ये लॉकर, आपल्या ज्या महत्त्वाच्या वस्तू त्या आपण तिथे ठेवू शकत होतो. हँगर, आणि ही इस्लामिक कंट्री असल्यामुळे इथे कुराण आणि मॅट असं सुद्धा अवेलेबल होतं. रूमचं वर्णन करायचं तर अतिशय सुंदर. आम्ही जे रूम घेतली होती 3 स्टार होती. तुम्ही बघू शकतात सुंदर असा बेड आणि दर दिवशी आम्हाला चांगली हॉस्पिटॅलिटी मिळत होती. अद्विता शेवटची रूम बघून घेत आहे. अद्विता बघून घ्या. आता पण कधी दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाणार. नेक्स्ट वेळी आपण कुठे फिरायला जायचं अद्विता? गोवाला. इंडियामध्येच का बाहेर जायचं, आउट ऑफ कंट्री? गोवा जायचं. तर नीट बघ. ते वेफर खाऊन आता इंडियात जाऊन तू काय होणार, आजारी पडणार आहे. आठवणी आमच्या सदैव स्मरणात राहतील. वॉशरूम पण अतिशय सुंदर होती. या बाथटबमध्ये अद्वितांनी खूप एन्जॉय केला. 24 तास गरम पाणी अवेलेबल होतं. शॅम्पू, कंडिशनर, हँडवॉश, सगळं काही छान प्रकारे. अतिशय लक्झरी अशी रूम आम्हाला मिळालेली होती आणि जवळजवळ सगळ्या काही गोष्टी अवेलेबल होत्या. तर वॉशरूममध्ये सुद्धा फोन होता. आणि आता मी रूम सोडतोय. बाय बाय. त्यानंतर मी एकटाच जवळच असलेल्या एका मॉलमध्ये गेलो व दुबईची आठवण म्हणून नातेवाईकांना देण्यासाठी काही भेटवस्तूसुद्धा खरेदी केल्या. बाय बाय. चलो लिंक भेज दूंगा मैं. सुविधा बाय बाय कर. बाय बाय. आपका नाम भूल गया मैं. शैली. ओके बाय बाय. ओके बाय बाय. बड़ोड़ा को फोन करना. ओके श्योर. श्योर. फायनली अद्विता
रिटर्न प्रवास सुरू आपला झालेला आहे. बसायचं आहे गाडीमध्ये. हॉटेलवरून निघताना जिथे 5-6 दिवस घालवले होते त्याला सोडून जाताना साहजिकच आम्हा सर्वांचे मन भरून आले होते. अद्विताला तर तिथेच राहायचे होते, इतकं तिला दुबई सिटी आवडली होती. खरोखरच एक अविस्मरणीय अशी ट्रिप. फायनली आम्हाला 3:30च्या सुमारास एअरपोर्टवर ड्रॉप करण्यात आले. 6:20ची 6E1454 मुंबई एरिया 3 तिथे आपली आहे. दुबई एअरपोर्टवर आल्यानंतर प्रथमतः बोर्डिंग करून मी अद्वितासाठी विंडो सीट मागून घेतली. बोर्डिंग झाल्यानंतर आम्ही लगेचच इमिग्रेशन करण्यासाठी गेलो. ते झाल्यानंतर पुन्हा एकदा मेट्रोने आम्ही आमच्या गेट नंबरवर जाण्यासाठी निघालो. दुबई ड्युटी फ्री असल्याने आम्ही जे गोड खरेदी केलं होतं त्यावरचा वॅट आम्हाला एअरपोर्टवर वॅट रिफंड काउंटरवर जाऊन रिफंड करण्यात आला. परंतु मी कॅश न स्वीकारता निओ ग्लोबल कार्डला ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. रिफंड 6 दिवसांनी आला असला तरी देखील आम्हाला त्याचा जास्तच फायदा झाला होता. त्यानंतर स्क्रीनवर आम्हाला समजलं की आम्हाला D11 नंबरचा गेट मिळालेला आहे व लगेचच आम्ही त्या दिशेने जाण्यास निघालो. एअरपोर्टवरून बाबांसाठी खास वाईन व रम खरेदी केली व त्यानंतर आमचं गेट ओपन होताच आम्ही प्लेनमध्ये बसण्यासाठी निघालो. अद्विता कुठे चालली का? कुठे चालले? सांग नेक्स्ट कुठे जायचं आपण? खूप लांब. विमानामधून दुबई एअरपोर्टचा खूप छान असा व्ह्यू दिसत होता. विमानातून आम्ही दुबईला बाय बाय केले खरे, पण असो, आत्ता मात्र ओढ लागली होती ती कधी एकदाची इंडियात पोहोचतो ते.
मध्ये पावसाचे सावट असल्याने विमानातून दिसणारे ढग व आकाशाच्या क्षितिजावरील दिसणाऱ्या रंगछटा हे दृश्य एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नव्हते बरं का. इंडिया 1.5 तास पुढे असल्याने लगेचच रात्र झाल्याने अद्वितासुद्धा तिच्या मम्मीच्या कुशीत लगेचच झोपून गेली. डोले 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 डोले. फायनली मुंबई दिसू लागली म्हणून मी माझा जिओचा सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकण्यास निघाल्यावर माझ्या लक्षात आले की माझा सिम कार्ड पहिल्याच दिवशी दुबई एअरपोर्टवर मिस झाला होता. त्या सुविधाचा सिम कार्ड लगेजमध्ये असल्याने लगेज यायची वाट बघावी लागली. त्यामुळे आमचा गोंधळच उडालेला होता. The overhead bins again. Thank you for flying with Indigo. See you next time. लँड झाल्यावर आम्ही आमच्या बॅग्स काढून घेत होतो. आपण आता इंडिगोच्या बसमध्ये आलो. कुठे इंडिगोच्या बसमध्ये. आणि तिथून आता कुठे जाणार आपण? आपण इथून डायरेक्ट एअरपोर्टवर जाणार. आणि मग तिथे आपल्याला कोण घ्यायला येणार आहे? सुमित काका. आणि मग आपण कुठे पोहोचू? आपल्या घरी. गुड गाय. एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा आमची चेक इन झाली व त्यानंतर आम्हाला सोडण्यात आले. लगेज मिळाल्यानंतर सुमितशी कॉन्टॅक्ट करून व त्यानंतर जेवण करून आम्ही आमच्या घरचा रस्ता पकडला. गोपालदास ह्याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की सफ़र इतनी खूबसूरत है कि मंजिल को देखते देखते सफ़र को एन्जॉय करना हम भूल रहे हैं. लेकिन आम्ही मात्र सफ़र खूपच एन्जॉय केली आणि म्हणूनच ह्यावेळी एक मला गाणं आठवतंय. सफ़र खूबसूरत है मंजिल से भी मेरी हर कमी को है तू लाज़मी जुनून है मेरा बनूं मैं तेरे काबिल तेरे बिना गुजारा ये दिल है मुश्किल. And thanks for watching my all videos. Thank you so much. हाँ ओके दाखव काय डायपर पण आहे. असं किती का 5 रुपये 5 रुपये नाही मिळत. नाही किती रुपये 5 रुपये हा? 5 रुपये नाही. जाम रुपये. आणि मग डॉलचे केसासारखे आधीचे केस होणार आहेत का? तेव्हा त्याची कट्टे. असं माझ्या डाळ कुठे